गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आणि मंडळी, आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पूर्ण आलेच नाहीत, तोपर्यंत आपण परत चाललो आहे मुंबईला. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की माझं तर दवाखान्यात काम आहे, दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांशी, तर त्याच्यानुसार जायचं. आज आहे रविवार. आता निघालो आहे. हे काय आम्ही सगळेच निघालो इकडे. बघू आता ट्रेनला गर्दी कितीशी आहे, करणार रविवार आहे, जाणाऱ्या लोकांची पण गर्दी आहे. बरेचसे ट्रेनचे इश्यू पण आहेत वाटतं मुंबईला, मेगा ब्लॉक पण आहे. तर आता बघू कशी जागा भेटते. निघालो तर आहे, कारण उद्या जाऊन परत डॉक्टर ते पेपर वगैरे सबमिट करायचेत. त्याच्यानंतर मग डॉक्टर भेटणार. मग मंगळवारी काहीतरी ट्रीटमेंट चालू होईल, ती स्टेन काढायची. तर तुर्तास तरी आपण निघालो आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईस तर कदाचित मी मुंबईत असेल. चला, टर्मिनसवरनं सुटणारी ठेवीन गाडी आली आहे. ठेवीन गाडी आली आहे, रिकामी गाडी आहे. मला आता येताना गर्दी नाही वाटतं. हे बघा ना, हे बघा गाडी, त्या गणपती बाप्पा पण आलेत बसून. सुटायला आत नको जाऊ, नको नको नको, आतमध्ये नको जाऊ. हे बघा थिविंग गाडी आहे. मला वाटतं रिकामी आहे, जनरलमध्ये पण कोण पॅसेंजर नाही. हॉलिडे स्पेशल आहे. तर बघा समोरून ट्रेन येते, तर दिसत नसेल पण ती येते बघा. तर दिसली का? दिसली ट्रेन बाईक की जय. बघा बघा आली ट्रेन. ट्रेन आएंगी, ट्रेन आलेली आहे मित्रांनो. ती अशी एवढं जोरात आलेली की मित्रांनो कमेंट करा, तुम्ही हा चाक उचलू शकतात का ट्रेनचा? कमेंट करा, कमेंट करा, लवकर करा, लवकर, की तुम्ही ट्रेनचा चाक उचलू शकतात का? लवकर करा. मला व्हिडिओ अपलोडची 10 कमेंट पाहिजे मित्रांनो. 10 कमेंट पाहिजे मला व्हिडिओची. मला 10 कमेंट पाहिजे. 10 कमेंट पाहिजे मित्रांनो. तुम्ही हा चाक उचलू शकतात का? डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस. पार्टी एक खिड़की है, पार्टी एक कोच है. ओ बाबा, तो कोच कुठला आहे? 5चा कोच विस्टाडो कोच. कुणासाठी असतो? कुणासाठी असतो? हा विस्टाडो कोच. थांबले ट्रेन. हे बघा मंडळी, नागपूर मडगाव एक्सप्रेस, नागपूरवरनं येणारी फेस्टिवल स्पेशल गाडी आली आहे. खेडला थांबते. नागपूर मडगाव स्पेशल, स्पेशल लिहिलं एक्सप्रेस, स्पेशल एक्सप्रेस. रिकामी आहे ही पण गाडी, गर्दी नाही यायला. मंडळी आता आम्ही पोचलो आहे पनवेलला. पनवेलला इथे लोकलमध्ये बसलो आहे. बरोबर होती गाडी. सकाळी मंगला एक्सप्रेस पकडली, उभं राहायला भेटलं. तनुगट्टू तर बसूनच आले. मला पण होती बसायला जागा, पण मी बसलो नाही. ॲक्च्युली आम्ही रिझर्वेशनच्या डब्यातच चढलो. AC आला होता, पण त्याला सांगितलं आम्ही गर्दी होती भरपूर म्हणून. बरीच लोकं चालली होती रिझर्वेशनच्या डब्यात. तो मला एक साईडला बसावं म्हणून सांगितलं त्याने. आली फटाफट आली गाडी, फास्ट आली गाडी.
आम्ही 1:45ला पनवेलला आता उतरलो आहे आणि आता इथनं मेगा ब्लॉक आहे असं समजलं, पण तरी पण आले CST लोकल आली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मग त्यात चढलो आहे आता पुढे बघूया आपल्या सेंट्रलला बघूया किती गर्दी आहे की नाही समजेल आता पुढेच. 2 वाजलेत आणि आता आलो आम्ही घाटकोपर स्टेशनला. स्टेशनवर आज गर्दी कमी आहे नशीब, म्हणजे मेगा ब्लॉक पण आहे आणि बऱ्याचशा गाड्या रद्द केल्या आणि सुट्टीचा दिवस पण आहे त्यातनं. काल बिचारा प्रवाशांचे लय हाल झाले, पण आम्ही आज आलो भाऊ व्यवस्थित. मला तीच भीती वाटत होती, पण आलो. आम्हाला नाही गर्दी भेटली काय. इकडे उभे आहेत. तर मंडळी आता रात्र झाली आहे आणि आता आपण आलो दुपारीचं बघितलं त्या मुंबईच्या घरी आलो मस्तपैकी छान जेवलो वगैरे आणि आता झोपायची वेळ झाली. आज रविवार पण असं याच्यात काम नाही केलं, पण प्रवासात गेला आणि नंतर मग दमलो, थोडा आराम केला. गट्टूचा मग आता मग अशीच झोपला आहे जवळ 7 वाजता. तो आता झोपूनच आहे, तो अजून उठलाच नाही आणि झालं कंटाळला. कुठलाही भाई भले प्रवास कसाही असो, वेगवान असो किंवा काय असो, पण तो क्षीण येतोच, एक तो प्रकारचा थकवा असो तो येतोच. तर चला म्हणजे आता उद्या जायचं आपल्याला दवाखान्यात. बघू आता काय डॉक्टर काय सांगतायत, काय करायला सांगतायत ते सगळं उद्या. त्याच्यावर नंतर मग उद्या बोलणं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर चला तुमचाच तरी आता म्हणजे हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.